हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश डे ग्रेड 3 मधला आज कन्सेप्ट कनेक्शन लेसन नंबर 1 माय बर्थडे पार्टीमधला कन्सेप्ट कनेक्शन सेकंड पाहणार आहोत. आपण ह्या अगोदर कन्सेप्ट कनेक्शनमध्ये काउंटेबल नाउन अँड अनकाउंटेबल नाउन पाहिलेला आहे. आता आपण सेकंड पार्ट पाहणार आहोत आर्टिकल्सचा. चला तर मग सुरुवात करूया. आर्टिकल्स. रीड द गिवन सेंटेन्स. खाली दिलेले सेंटेन्स वाचा. आय एट ॲन ॲपल फॉर ब्रेकफास्ट. मी ब्रेकफास्टमध्ये एक ॲपल खाल्ला. आय सॉ अ रॅबिट ऑन माय वे थ्रू द वूड्स. मी जंगलातून जात असताना मी एक रॅबिटला पाहिलं. दिस इज द पेन आय बॉट यस्टरडे. हा एक पेन आहे जो मी काल खरेदी केला. हिअर ए अँड द आर आर्टिकल्स. हे आर्टिकल्स किती आहेत मग? 3 आर्टिकल्स. ए अँड द. आर्टिकल्स आर यूज विथ नाउन्स. आर्टिकल्स कोणाबरोबर वापरले जातात? तर नाउन्स बरोबर. नाउन्स आता तुम्हाला लहानपणापासून माहीतच असेल की कुठल्याही वस्तूला आपण नाव दिलेलं असतं, त्या नावाला म्हणायचं नाउन्स. इट इज यूज लेट अस अंडरस्टँड द यूज ऑफ आर्टिकल्स वन बाय वन. चला तर मग एक एक आर्टिकल समजून घेऊया. यूज ऑफ ए. आता एचा वापर कसा करायचा ते पाहू. द आर्टिकल्स ए इज यूज विथ अ सिंग्युलर नाउन. ए हा कुठे वापरायचा तर एक ती वस्तू पाहिजे, अनेक वस्तूंना नाही. प्युरल नाउन्सला वापरायचं नाही. ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तू एक सांगतोय त्यावेळेस तिथे नाउन कुठला येणार तर ए. इट इज यूज विथ अ नाउन स्टार्टिंग विथ अ कॉन्सोनंट साऊंड. आणि ज्या नाउनचा किंवा ज्या वस्तूच्या नाव जे आहे त्याची सुरुवात जी ती कशी पाहिजे? कॉन्सोनंट साऊंडने पाहिजे. कॉन्सोनंट साऊंड म्हणजे कॉन्सोनंट तुम्हाला माहीतच असेल, तरी मी एकदा परत रिपीट करते की आपण लहानपणापासून जे अल्फाबेट शिकतो त्या अल्फाबेट्समध्ये 5 वोवेल आहेत. त्याला आपण मराठीमध्ये स्वर म्हणतात. पण ते 5 वोवेल कोणते तर ए, ई, आय, ओ, यू हे वोवेल आहेत. आणि उरलेले जे अल्फाबेट आहेत हे वोवेल सोडून त्यांना म्हणायचं कॉन्सोनंट. मग जे काय नाऊन येईल त्याची स्टार्टिंग साऊंड कसला पाहिजे? कॉन्सोनंट साऊंड. इथं कॉन्सोनंट वर्ड बरोबर कॉन्सोनंट साऊंड पण लक्षात घ्या मुलांनो. ओके. चला तर फॉर एक्झाम्पल पाहू. अ बॅट, अ बॉल, अ डॉग, अ हेन, अ कार, अ बॅग. नेक्स्ट पाहूया. यूज ऑफ ॲन. द आर्टिकल्स ॲन इज यूज फॉर अ सिंग्युलर नाउन. ॲनसुद्धा हा कुठं वापरला जातो तर सिंग्युलर नाउनसोबतच वापरला जातो. ती वस्तू किती पाहिजे? एकच पाहिजे. इट इज यूज विथ नाउन्स दॅट बिगिन विथ अ वोवेल साऊंड. आता वोवेल साऊंड पाहिजे. त्या नाउनचा स्टार्टिंग हा साऊंड कसा पाहिजे? वोवेल म्हणजे ए, ई, आय, ओ, यू. आणि ए, ई, आय, ओ, यूचे साऊंड बरेच होतात ते. तर सपोजली मी तुम्हाला ना एक ट्रिक सांगते की जे आपले मराठीमध्ये 12 स्वरच आहेत, त्या स्वर जे आहेत 14 होतात. पण हे 2 जे असतात लास्टचे ते स्वराली असतात. त्यामुळे जे उरलेले 12 साऊंड असतात ते 12 साऊंड आहे ना काय असतात? वोवेल साऊंड क्रिएट करतात. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. फॉर एक्झाम्पल ॲन ॲपल, ॲन ऑरेंज, ॲन अम्ब्रेला, ॲन एग, ॲन एलिफंट, ॲन ॲन्ट. आता इथे जे आहे एक्झाम्पल्स दिलेले जे नाऊन आहे ते नाऊन आहे ना स्टार्टिंगच त्यांची वोवेल्सने होती आहे. ए, ई, आय, ओ, यू हे त्यांचे आर्टिकल्स स्टार्ट होतात ते. त्याच्यामुळे पण आपण ॲन वापरलं आहे आणि प्लस त्यांचा साऊंड कुठला आहे तो पण महत्त्वाचा आहे. ओके. चला नेक्स्ट कडे वळूया. वेन वी ॲड अ डिस्क्रायबिंग वर्ड ऑर ॲन ॲडजेक्टिव्ह बिफोर अ नाउन द आर्टिकल्स चेंज अकॉर्डिंग टू द ॲडजेक्टिव्ह. आता इथं रूल नंबर नेक्स्ट सांगितला आहे की ज्या वेळेस एखाद्या आर्टिकलच्या अगोदर त्याचं डिस्क्रायबिंग आलं आहे म्हणजे त्या नाऊनबद्दल एक्स्ट्रा काहीतरी माहिती सांगितली आहे त्याला म्हणायचं ॲडजेक्टिव्ह. त्या ॲडजेक्टिव्हनुसार आपलं आर्टिकल चेंज होतं आहे. चला तर एक्झाम्पल्स पाहूया, त्यावर तुम्हाला समजून जाईल. दिस इज अ कार.
ही एक कार आहे. दिस इज ॲन एक्सपेन्सिव्ह कार. ही एक महागडी गाडी आहे. ॲन एक्सपेन्सिव्ह एक्स आला, बिगिनिंग काय आलं त्याचं, एक्सपेन्सिव्ह म्हणून. ओके. सेकंड, दिस इज अ टर्निप. हे एक टर्निप आहे. पण त्याच्या खाली बघूया आता सेकंड सेंटेन्स, दिस इज ॲन इनॉरमस टर्निप. हे एक मोठं टर्निप आहे. म्हणजे इनॉरमस म्हटल्यानंतर तिथं काय आलं, ॲन आलं. नेक्स्ट, हिअर आर सम मोर एक्झाम्पल्स. इथे काही आपण खाली अजून सेंटेन्सेस एक्झाम्पल्स दिलेत ते वाचूया. माय ब्रदर इज ॲन आर्ट ग्रॅज्युएट. माझा भाऊ हा एक आर्ट ग्रॅज्युएट आहे. तर ॲन आला आर्टच्या अगोदर. ही स्टडीज ॲट अ बिग युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटीमध्ये शिकतोय, पण युनिव्हर्सिटी कशी आहे, बिग आहे. त्यामुळे ए साऊंड आला तिथे, ए आर्टिकल आलं. बी साऊंड आला आहे, ए आर्टिकल आलं. वी हॅड ॲन एक्सायटिंग रेस. आम्ही एक एक्सायटिंग रेस केली. ॲन आलं एक्सायटिंगवाली. आय हॅव ॲन एल्डर ब्रदर. मला एक मोठा भाऊ आहे. भाऊ आहे, पण तो कसा आहे, मोठा, एल्डर, म्हणून ॲन. ओके. चला नेक्स्ट पेजकडे वळूया. लेट अस लुक ॲट अ फ्यू एक्सेप्शन. आता काही कुठल्याही गोष्टीत एक्सेप्शन असतोच, त्यामुळे ह्याच्यात पण आहे. पाहूया काय आहेत. वी यूज अ विथ वर्ड्स दॅट बिगिन विथ अ वोवेल दॅट हॅज अ कॉन्सोनंट साऊंड. आता खाली म्हणजे ह्यांचा रूल काय सांगतो की ए हा कुठे वापरायचा आहे, तर वोवेल आहे. बिगिनिंग सुरुवात ही वोवेलने होती, वोवेल वर्डने होती आहे, पण त्याचा साऊंड हा काय आहे, कॉन्सोनंट साऊंड आहे. चला फॉर एक्झाम्पल सांगते, त्यावर तुम्हाला अजून बेटर कळेल. दिस इज अ युजफुल बुक. ही एक महत्त्वाची किंवा बुक आहे, युजफुल वापरातली बुक आहे. यू हा काय आला, वोवेल आला, AEIOU. यू हा वोवेल आला, पण त्याचा साऊंड काय आला, यू आला. युजफुल य आला, त्याच्यामुळे इथे ए आलं. दिस इज अ युजफुल बुक. तुम्ही ॲन वापरू नका, नाहीतर इथे चुकाल. ही इज अ युनिव्हर्सिटी टॉपर. तो युनिव्हर्सिटीचा टॉपर आहे. इथे पण यू हा काय दिसतोय आपल्याला, वोवेल दिसतोय, वोवेल वर्ड दिसतोय, पण इथं ॲन येत नाही. का, तर ह्याचा साऊंड काय येतोय, कॉन्सोनंट साऊंड येतोय, यू. नेक्स्ट, दिस इज अ युनिकॉर्न. हे एक युनिकॉर्न आहे. यू आला, त्यामुळे इथं ए. चला नेक्स्टकडे वळूया. वी यूज ॲन इफ अ वर्ड बिगिन्स विथ अ कॉन्सोनंट बट हॅज अ वोवेल साऊंड इन द बिगिनिंग. आता सेम वरच्यासारखंच इथे उलटं केलं ह्यांनी. काय की कॉन्सोनंट वर्ड आहे, पण त्याचा साऊंड कसा येतो, वोवेल येतो. चला तर मग पाहूया. फॉर एक्झाम्पल, ही हॅज ॲन MA डिग्री. त्याच्याकडे MAची डिग्री आहे. एम आला, एचा उच्चार झाला, ए. ओके. तर त्यामुळे ॲन वापरले. ही इज ॲन MP. तो एक MP आहे. ॲन आला, एम दिसतोय आपल्याला कॉन्सोनंट वर्ड, पण त्याचा साऊंड हा ए येतोय, एम. ओके. मिस्टर सूरज इज ॲन SP. एस दिसतोय कॉन्सोनंट, पण साऊंड कुठला आहे, ए, SP. ओके. नेक्स्ट, वी ऑल्सो यूज ॲन विथ वर्ड सच ॲज आर, ऑनेस्ट, ऑनर and where the letter H is silent and the word is pronounced with a vowel sound. आता ॲन अजून कुठे हे वापरलं जातं, ह्याचं एक्सेप्शन काय आहे, तर आहे ना, जे वरती 4 दिलेले आहेत, आर म्हणजे आपण जे तास मोजतो, घड्याचे काट्यांचे जे तास मोजतो त्याला आर म्हणतात. ऑनेस्ट, परत ऑनर, हे तिन्ही वर्ड काय आहेत, एचने सुरुवात होते, त्यांची बिगिनिंग एचने होती, म्हणजे कॉन्सोनंट वर्डने होते, पण त्यांचा बोलताना जो आपला साऊंड येतो तो हा वोवेलचा येतो. त्यामुळे फॉर एक्झाम्पल पाहूया आपण. ही इज ॲन ऑनेस्ट मॅन. ॲन आला, ऑनेस्ट इथे. इट वॉज ॲन ऑनर टू मीट द प्रेसिडेंट्स. ॲन आला, ऑनर.
ही इज हाफ ॲन आवर लेट फॉर द पार्टी. तो अर्धा तास पार्टीसाठी लेट झाला. ॲन आलं. ओके, कळालं. आय होप तुम्हाला इथपर्यंत व्यवस्थित समजलं असेल. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. अ आणि ॲन हे आर्टिकल आय होप तुम्हाला समजले असेल. मग आपण यूज ऑफ द पाहूया. We use the before the name of specific things such as a river, mountain, books, stars and buildings. नाव जो आर्टिकल्समधला द आहे हा जो आहे हा सिंग्युलर नाउन बरोबर आहेच, पण त्याच्यात काय लिहिलं आहे, स्पेसिफिक थिंग. एक आहे ना, परफेक्टली आपल्याला ती वस्तू माहिती आहे त्याबद्दलच आपण बोलतो. पण आता काही आहे ना, तर हे काय आहेत, रिव्हर्स, माउंटेन्स, बुक्स, स्टार अँड बिल्डिंग्स. ओके, आता बुक्स रिव्हर्स तर तुम्हाला माहीत असतील. ऑल आपल्या ज्या रिव्हर्स आहेत, नद्या आहेत, त्यांच्या अगोदर द गंगा, द यमुना असं वापरतो आपण. का तर ती एकच आहे, स्पेसिफिकच आहे. नेक्स्ट माउंटेन्स पण माहीत असेल तुम्हाला, हिमालया, द हिमालया वगैरे, द सह्याद्री. नेक्स्ट बुक्स म्हणजे आपले नॉर्मल ह्याने बुक्स म्हणलं जात नाही. आपले जे होली बुक्स असतात, जे द रामायणा, द महाभारत असे जे बुक्स आहेत, त्यांच्या इथे त्यांच्या बुक्सच्या अगोदर नावा अगोदर पण काय वापरलं जातं, आपण द वापरलं जातो. चला पाहूया आता. फॉर एक्झाम्पल, द हिमालया आर द हायेस्ट माउंटेन्स इन द वर्ल्ड. हिमालय पर्वत जे आहे ते सगळ्यात हायेस्ट माउंटेन म्हणून अख्ख्या जगात ओळखलं जातं. हिमालया त्या पर्वत माउंटेनचं नाव काय, हिमालया, म्हणून त्याच्या पुढे काय वापरलं आपण, द हे आर्टिकल वापरलं. द गेटवे ऑफ इंडिया इज इन मुंबई. मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया आहे, एक आपलं मुनामेंट आहे, म्हणून आहे ना त्याला काय म्हणलं जातं, तो कारण तो एक स्पेसिफिक थिंग आहे ती, द गेटवे ऑफ इंडिया. द सनराईज इन द ईस्ट. सन पण हा एकच आहे, स्पेसिफिक आहे, त्याच्यामुळे आपण तिथे पण द वापरले. वी यूज द वेन वी टॉक अबाउट समथिंग पर्टिक्युलर. आता हे झाल्या काही म्हणजे वरच्या ज्या गोष्टी आहेत त्या काय झाल्या, एक फिक्स आहेत, त्यांना बरोबर आपण द गंगाज म्हणतो किंवा द हिमालयाज म्हणतो किंवा द गेटवे म्हणतो. पण आपण एखाद्या नॉर्मल रुटीनमध्ये सुद्धा एखाद्या वस्तूला स्पेसिफिक थिंग्सलाच आपण जर काही म्हणत असेल तर त्यालासुद्धा आपण द वापरायचा. ओके, फॉर एक्झाम्पल पाहू. द रेड कार बिलॉंग टू माय फादर. ही जी लाल कार आहे ती माझ्या वडिलांची आहे. ती फिक्स माहिती आहे की द रेड कार. ओके, नेक्स्ट. आय एम रीडिंग द बुक दॅट शी गेव मी. तिने जी मला बुक दिली तिने मला एकच बुक दिली आहे, त्या बुकबद्दल मी सांगते म्हणल्यानंतर मग द बुक. ओके, द फिल्म विच आय सॉ वॉज व्हेरी फनी. जी मी पिक्चर पाहिला तो खूप फनी होता. मग द मी फिक्स एक पिक्चरबद्दलच बोलते की तो पिक्चर. द ॲपल दॅट यू एट वॉज फ्रेश. तू जो ॲपल खाल्लेला आहे तो फ्रेश होता. द. ओके, द लास्ट स्टॉप इज न्यू दिल्ली. शेवटचा स्टॉप हा काय, न्यू दिल्ली. आता येणारा शेवटचा त्या फिक्स माहिती आहे, त्यामुळे इथे काय वापरले आपण, द. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला ना आर्टिकल्स व्यवस्थित समजले असतील, पण शक्यतो साऊंडकडे लक्ष द्या. ओके, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की मला तसंच लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. थँक्यू.